अख्ख्या गावात जनरल चेक झालं तरी माझं झालं होतं. ते चेक करून कॉलेजवरून माघारी आलो, मस्तपैकी रस पिला आणि नटलेल्या मित्राला घेऊन मस्तपैकी आम्ही निघालो स्वारगेटला. आता स्वारगेटला पोचल्या ही स्वारगेटचं नवीन स्टेशन आहे, जे की आता नवीनच झाले. आता बाहेरून किती जरी खराब असलं तरी आतून हे एक नंबर. स्वारगेटची मेट्रो झाल्यापासून सोपं झाले, कारण की नाहीतर पुण्यात फिरायला अगोदर अख्खा दिवस जायचा. स्वारगेटचं मोठं स्टेशन असल्यामुळे इथे तिकीट काढायला काउंटरला गर्दी होती, त्यामुळे शेजारीच असलेल्या मशीनमधून आम्ही दोघं तिकीट काढतो आणि पुढे निघतो. तशी मेट्रोमध्ये आज गर्दी कमी होती, नाहीतर दरवेळेस मेंढरासारखे माणसं भरलेली असतात. तसं आळंदीला खूप वेळा गेलेलो, पण स्वारगेटचं स्टेशन झाल्यापासून ही पहिलीच वेळ होती. मेट्रोतून उतरल्यानंतर लय काय खाल्लं, पण त्यातलं पण फेवरेट म्हणजे पाणीपुरी आणि शेंगदाणे. आता ते म्हणतात ना, प्लॅन ठरवायचे नसतात, हे प्लॅन हे अगोदरच ठरलेले असतात. तसंच आमच्यासोबत काहीतरी झालं. आता आळंदीची उंजला मोठी एकच असल्यामुळे पालख्या आणि वारकरी लोक मस्तपैकी भजन करत आळंदीत निघाले होते. आता लाखोच्या संख्येने वारकरी मंडळी आलेली, त्यामुळे आम्ही मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि इंद्रायणी नदीकडे. जशी संध्याकाळ होत होती तशी वारकऱ्यांची गर्दी पण वाढत होती आणि इंद्रायणी नदी अजूनच छान दिसत होती. संध्याकाळी इंद्रायणी घाटावरती वारकऱ्यांसोबत आरती केली आणि घरी निघालो.